शिक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीचे आज प्रमुख अधिकारी सर्व त्यांच्या उपस्थितीत आज मीटिंग इथे संपन्न झालेली आहे। या मीटिंगमध्ये येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके आम्ही सर्व समिती सर्व जाती धर्मातल्या बांधवांशी मीटिंग करणार आहोत, बैठका करणार आहोत। सर्वांना सोबत घेऊन आम्ही या मोर्चाचं नियोजन करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य हा महामोर्चा होईल असं आश्वासन देतो। आमचे समितीचे अध्यक्ष पगारे सर पुढचे जे काही ठरलेले आहे ते निर्णय सांगतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत आज अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये समितीचे सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, निमंत्रक अविनाश शिंदे, अनिलभाई गांगुर्डे आणि समितीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समितीच्या वतीनं दिनांक 22 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता गोल क्लब येथे तमाम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी समाज उपस्थित राहील आणि तिथून या मोर्चाचं मार्गक्रम होऊन जिल्हा परिषद शालीमार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा गांधी रोडने कलेक्टर कचेरीसमोर जाऊन त्या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये एका भव्य दिव्य असं स्टेज नाशिकच्या कलेक्टर कचेरीचा जो सिग्नल आहे, जो आपण कॅनडा कॉर्नरकडून जो सिग्नल येतो त्या सिग्नलवर भव्य दिव्य असा स्टेज देऊन त्या मोर्चाचं रूपांतर एका जाहीर सभेत होणार आहे। हे सर्व करत असताना आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यासह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एक आम्ही आव्हान करतो आहोत। प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील नेत्याच्या घरी जाऊन, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन, छोट्या मोठ्या संघटनेचे अध्यक्ष, बुद्धविहारातले जे सर्व अध्यक्ष आहेत, समाजामधले जे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, या सर्वांना, जे साहित्यिक आहेत, या सर्वांना या मोर्चाचं निमंत्रण आणि या मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी आव्हान करण्यासाठी आम्ही समितीचे सर्व पदाधिकारी जाणार आहोत आणि हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये एक भूषणमय असा मोर्चा या नाशिकमध्ये होणार आहे आणि या मोर्चासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून लवकरच आम्ही घोषित करणार आहोत। कारण त्यांच्या तारखा कशा पद्धतीने ॲडजस्ट आहेत ह्या तारखा पाहिल्यानंतरच ते घोषित करण्यात येईल आणि म्हणून आज आम्ही या महामोर्चाच्या खऱ्या अर्थानं या बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीभूमीतून हा मोर्चा जेव्हा निघेल तो मोर्चा या सरकारला जाग आणणारा असेल आणि त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते, तमाम आंबेडकरवादी, तमाम बाबासाहेबांच्या विचारावर जीव देणारे लोक अहोरात्र काम करून हा मोर्चा यशस्वीसाठी प्रयत्न करणार आहेत। जय भीम, जय संविधान। खाटीक समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय लक्ष्मण मंडाले साहेब, त्याचबरोबर चर्मकार संघाचे नेते प्रमोद नातेकर हे सुद्धा उपस्थित होते आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा जो समाज आहे हा समाज एक करण्यासाठी ते फिरणार आहेत आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे
की हजारो लोक समाजाचे या मोर्चामध्ये ते उतरवणार आहेत. त्यांचंसुद्धा समितीच्या वतीनं सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, कार्याध्यक्ष सनीबाई रोकडे, निमंत्रक अविनाश शिंदे आणि आमचे अनिलभाई गांगुर्डे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीणजी पगारे, त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, डॉक्टर कुणाल वाघ आणि ही सर्वच मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी आवाहन केलेलं आहे